नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा तुम्हाला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. तर आज आपण पोलीस भरती सराव प्रश्न संच सिरीज, संभाव्य सिरीज आपण इथं बघणार आहे. तत्पूर्वी एकदा लक्षात घ्या, 17/12 म्हणजे 17 डिसेंबरला आपली नवीन बॅच स्टार्ट झालेली आहेत. ऑफलाईन बॅचेस आहेत. तर गडचिरोली शहरात जे विद्यार्थी राहत आहे किंवा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेबद्दल जरा डिफिकल्टी लेवल फेस करावी लागत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा आपल्या ऑफलाईन क्लासला म्हणजे चामोर्शी रोड कॅनरा बँकेच्या वरती स्टडी पॉईंट कोचिंग इथे आपले क्लासेस चालतात. नक्की तिथे येऊन एकदा भेट द्यावी. ओके देन. तर आज आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया, जो की पार्ट 2 आपण नेहमीच 45 ते 50 क्वेश्चन मॅथ प्लस रिझनिंग असं घेतो. मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण बघितले नसणार तर तो टोटली बघून घ्या. पार्ट 1 मध्ये आपण मॅथचे क्वेश्चन कंप्लीट केले, काही क्वेश्चन बॅलन्स होते ते आपण इथे सुद्धा कव्हर करणार आहेतच. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्की इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर एकदा सबस्क्राईब करून टाका. देन आता सेशन सुरुवात होण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करून टाका. देन पुढं नेक्स्ट आता बघा, त्यानंतरचा पहिलाच क्वेश्चन जर आपण इथे जर म्हटलं, बघा, एका टीव्हीची छापील किंमत 21,000 रुपये असून त्यावर दुकानदार 30% सूट देऊन 20% नफा काढतो. तर आता याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला इथे मेंटेन करावा लागेल. तो फॉर्म्युला म्हणजे कोणता, तर बघा आता देन त्याच्यानंतरचा बघा, जसं खरेदी किंमत बरोबर काय असते, छापील किंमत. तुम्ही कन्सेप्ट नुसारही जाऊ शकता, परंतु हा जर लक्षात ठेवला तर नेहमी सूट म्हणजे तुमच्या त्या व्यक्तीला तोटाच होणार. देन त्यामुळे आता नफा म्हणजे 100 प्लस नफा, 100 प्लस जेवढ्याचा नफा होता तेवढा, बस एवढा याच्यात जर टाकले तुम्ही व्यवस्थित सांगा. छापील किंमत आहे 21,000 रुपये, किती 21,000 गुणिला 100 वजा काय होणार तुमचं 30% सूट, आणि देन डिवायडेड बाय काय होणार 100 प्लस तुमचं 20, अशा पद्धतीने होत आहे. मग 21,000 गुणिला काय होणार 70 भागीला काय होणार तुमचं 120, 0 गेट कॅन्सल, या पद्धतीने राहणार. आता बघा 12चा भाग जर दिला, 12चा जर आपला समजून जरी नाही आला तर बघा इथे 3चा भाग जाते, 3 7 21, 3 12, अशा पद्धतीने होणार. देन त्यानंतरचा जर आपण विचार जर केला, 7 किती होते 49 म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं बघा 49 असं 1 2 3 आणि डिवायडेड बाय किती होतं 4. 4 ने जर भाग जर दिला तर 4 1 4, 4 2 8, 1 राहिला, 4 2 8, 4 5 20 आणि वरचा एक 0. अशा पद्धतीने तुमचा जो उत्तर येत आहे 12,250 असं तुमचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता येते तुमचा, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. दे नेक्स्ट बघा, हा जो क्वेश्चन तुम्हाला पाहायला बघा कसा वाटतो, एकदम झकास समजत आहे की नाही, लय मोठा कॅल्क्युलेटिव्ह अत्यंत. मग या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला झटक्यात उत्तरं निघतात, पण कसं ते जरा थोडं माहिती असायला पाहिजे. तर पाहता क्षणी जरा विचार करा, हा 0.1 0.1 0.1 किंवा 0.02 0.02 अशा पद्धतीने तोच घटक तुमचा जर आपण 0.1 ला जर ए कन्सिडर जर केला आणि 0.2 ला जर 0.02 ला जर बी कन्सिडर जर केला तर ए 3 वेळा बी 3 वेळा असं आहे की नाही. मग ए इंटू ए म्हणजे ए क्यूब काय होतं तुमचं ए क्यूब, आणि बी इंटू बी म्हणजे काय होणार बी क्यूब असं होत आहे. मग ए क्यूब प्लस बी क्यूबचा तिचा फॉर्म्युला तिथे मेंटेन होते, किंवा तो करायचा नाही तर आपण डायरेक्टली विचार करूया. जरा लक्षात घ्या. मग आता इथे जर आपण विचार जर केला तर सांगा, म्हणजे मी असं लिहिलं तर काय फरक पडताय का, तर सांगा बरं. 0.1 म्हणजे 3 वेळा म्हणजे 0.1 चा घन प्लस प्लस काय रे 0.02 चा घन, अशा पद्धतीने राहील. आणि देन पुढे जर आपण आता बघा खाली तसं आहे का, पण नाहीच आहे, पण आपण याला स्प्लिटअप जर केला तर थोडं विचार करा कशा पद्धतीने. मी 0.2 ला मी असं लिहिलं तर काय फरक पडते, 2 गुणिला 0.1 काय फरक पडत आहे का, नाही, तेच आहे. आपण फक्त वेगळा अँगल नव्हता, आपण ते त्या पद्धतीने विचार केलेला आहे. ठीक आहे. देन मग पुढं गुणिला काय होणार तुमचा सांगा,
इथे सुद्धा 2 गुणीला मी जर विचार जर केला 0.1 आणि देन पुन्हा जर मी 2 गुणीला काय विचार केला 0.1 अशा पद्धतीने आहे. प्लस आहे तर प्लस. आता इथे सुद्धा 0.04 आहे पण वरती 0.02 आहे की नाही. तिथनं जर पुन्हा 2 कॉमन जर काढलं, कॉमन काढणं म्हणजे किंवा याला असं लिहिणे म्हणजे काय होणार सांगा. पण 0.2 इंटू काय होणार 0.02 आणि देन त्याच्यानंतर पुन्हा तसाच होणार 2 इंटू 0.02 देन पुन्हा काय होणार 2 इंटू 0.02 तुम्हाला सांगण्यासाठी एवढं सांगावं लागतं मित्र. नाहीतर 2 2 2 3 याच्यामधून 2 गुणीला 2 गुणीला 2 या पद्धतीने तुमचा तिथे बाहेर निघणार. मग आता देन त्याच्यानंतरचं मला सांगा इथं काय कॉमन निघत आहे बघा. मग 0.1 चा घन प्लस 0.02 चा घन अशा पद्धतीने आहे. देन यामध्ये बघा 2 जर कॉमन 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती होत आहे 8 जर आपण कॉमन काढला इथे सुद्धा 0.1 0.1 0.1 यांचा मल्टिप्लिकेशन आहे की नाही. मल्टिप्लिकेशन म्हटलं तर पुन्हा काय होतं सांगा 0.1 चा काय होणार ते क्यूब आणि देन त्याच्यानंतरचं बघा इथं प्लस पुन्हा बघा 2 2 इथला 2 आणि इथला 2 हे 2 2 2 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे पुन्हा किती होत आहे 8 8 जर आपण इथं विचार जर केला तर इथे 1 मिनिट लक्षात घेऊया आपण. इथे एक स्टेप वाढवून घेऊ. ठीक 0.1 8 गुणिले 0.1 हा देन पुढे तर इथे म्हटलं 8 गुणिले 0.02 अशा पद्धतीने आहे. मग देन त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की हा जो आहे 8 आणि 8 कॉमन आहे. मग पुन्हा 1/8 जर आपण बाहेर काढलं तर इथं काय राहते 0.1 चा घन प्लस 0.02 चा घन देन भागीला काय होणार 0.1 चा घन प्लस काय होणार 0.02 चा घन अशा. पण आता मला सांगा ही संख्या आणि ही संख्या एक्झॅक्टली सेम आहे की नाही. मग जसं आपण 4/4 म्हटलं तर किती होते उत्तर 1 किंवा a/a म्हटलं तर एकच होते. मग त्याच संख्येने भागणे म्हणजे उत्तर काय होणे तुमचा 1 येणे म्हणजे तुमचं उत्तर काय 1/8 इज द करेक्ट आन्सर. पण 1/8 तिथं आहे नाही. मग आता काय करावं तर 8 ने जर तुम्ही जर इथे मग भागले तर तुमचं उत्तर काय येणार 0. मग 8 1 8 8 2 16 8 5 40 असं तुमचं 125 ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत राहिले तर हे एवढं क्वेश्चन सोडवण्यास जेवढा टाइम लागत आहे तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने तर त्याच्यामध्ये तुम्ही या टाईपचे क्वेश्चन तुम्ही जर अशा पद्धतीने जर टॅकल जर केले तर 5 ते 6 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडवू शकता. समजले का. या पद्धतीचा तो विषय आहे. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. हा आता पूर्णपणे आपला रिझनिंगचा पार्ट असेल तर बघा मनोज ए या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. कोणत्या दिशेने उत्तर दिशेने म्हणता. आता बघूया आपण हा पॉइंट आहे त्यापासून उत्तर दिशेने 20 मीटर आपण स्केल पेटीने काही मोजायचं आहे का नाही. तर अंदाजे आपण विचार करूया. त्यानंतर त्याच्या उजवीकडे म्हटलं तर तुमच्या पूर्वेकडे किती वळून किती 30 मीटर चालतो 30 मीटर. ठीक आहे. देन 30 मीटर आपण असं म्हणूया. देन पुढं ओके देन 30 मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो. दक्षिण दिशेने म्हणजे खाली येणार 35. आता 35 म्हटलं तर खाली येणार 35 या पद्धतीने 35 मीटर. देन पुढं काय म्हणताय आणि डावीकडे आता खाली येताना डावीकडे म्हटलं तर पुन्हा पूर्व दिशा म्हणजे डावीकडे किती 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने. आता डावीकडे 15 मीटर असा चालला आणि देन पुन्हा काय उत्तरेकडे म्हणजे वरती जाणार. उत्तरेकडे किती 15 म्हटलं तर या पद्धतीने इथे 15 तुमचं मेंटेन होणार. ठीक आहे. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे बघा हा टोटल डिस्टन्स किती होता 20 इथला पूर्ण टोटल डिस्टन्स 35 म्हणजे हा जो डिस्टन्स आहे इथला या पद्धतीचा हा जो अंतर आहे हा इकडचा म्हणजे 20 असेल तर इकडचं किती असणार 15. समजत आहे की नाही. हा 15 म्हणजे हा 15 एक्झॅक्टली त्याच लाईनवर आला की नाही जो सुरुवातीच्या लाईनवर होता तो. मग आता मला सांगा हा जो डिस्टन्स आहे तुमचं ए टू या पॉइंट पर्यंतचा इथं किती आहे मग 30 मीटर आणि ही नंतरचं किती आहे तुमचं 15 म्हणजे टोटली कोणत्या साईडला आहे त्याच्या स्थानापन्न कोणत्या साईडला पूर्वेला उजवीकडे आहे म्हणजे पूर्वेला पण किती मीटर हे किती तुमचे 30 अधिक काय होणार तुमचं 30 अधिक इकडचे किती 15 म्हणजे किती होतं तुमचं 45 मीटर पूर्वेस असं तुमचं उत्तर येणे आहे. म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके क्लिअर. दे नेक्स्ट बघा
पुढीलपैकी वेगळेपण दाखवणारा घटक कोणता? तर हा तुमचा जीकेचा पॉइंट नाही, तर आपला रिझनिंगचा अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे. तर या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजे. जीकेचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचे जे काही तुम्ही जीके वाचता त्याच पद्धतीचे आहे, त्याच्या डेटावरून तुमचे हे. आता बघा देन मग आता इथं विसंगत काय, तर हे मॉस्को, पॅरिस आणि दिल्ली हे राजधानीचे शहर आहे, तर न्यूयॉर्क हा राजधानीचा शहर नाही. कारण अमेरिकेची राजधानी काय आहे तुमची? वॉशिंग्टन डीसी आहे, तर न्यूयॉर्क नाही. ठीक आहे. तर तीन जर आपण विचार करू, मॉस्को, पॅरिस आणि तुमचं दिल्ली, हे तीन राजधानीचे शहर आहे, हे राजधानी नाही, म्हणून काय होणार तुमचं? विसंगत ठरणार. ऑड वन आउट मध्ये तीन एकाच रिदमने चालणार, एक कुठला तरी वेगळा रिदम चालतो, त्याच्यामुळे तोच विसंगत असं ठरत असतो, राजधानी शहर ओके नाही. अशा पद्धतीने तुमचं इथं उत्तर येणार, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. हा सोपा होता, फक्त ते माहिती पाहिजे होता. देन एनटीझेड, एजीएम, डीजेपी आणि सीजीएम अशा पद्धतीने आहे. तर यामध्ये विसंगत गट कोणता असा पद म्हणताय? विसंगत म्हटलं पुन्हा तेच, कोणते तरी तीन घटक एक सारख्या रिधमने चालणार, एक घटक काहीतरी वेगळा चालणार. मग तो वेगळा कोण ठरताय, तर त्या पद्धतीने विचार करूया. एनटीझेड, एन टी झेड. जर एनटीझेड मध्ये जर विचार जर केला तर एनचं नंबरिंग असते तुमचं 14 आणि टीचं 20 आणि देन त्याच्यानंतरचा झेडचा 26. मग यांच्यामधला इथं डिफरन्स आता नेहमीच एबीसीडी लिहावं असं काही आहे का? नाही. तर तुम्हाला ते लक्षात असायला पाहिजे. EJOTY हे लक्षात ठेवा. EJOTY म्हणजे डायरेक्टली तुमच्या लक्षात येणार 5, 10, 15, 20 आणि 25. हे झालं EJOTY. पण डायरेक्टली ते नेहमी लिहत बसण्याची गरज नाही पडत, डायरेक्टली आपल्याला तिथे मेंटेन करता येते. ठीक आहे. मग देन यांच्यामधला डिफरन्स बघा. 14 ते 20 यांच्यामधला डिफरन्स 6चा आहे, प्लस 6चा होत आहे. देन 20 प्लस 26 किती होत आहे? प्लस 6चाच होत आहे तुमचं. त्या पद्धतीने म्हणजे +6 इथं रिलेशन लागत आहे. देन नेक्स्ट आता जर आपण जर विचार जर केला तर एजीएम मध्ये जर विचार करा, एचं नंबरिंग 1, जीचं नंबरिंग किती होतं तुमचं 7 आणि एमचं नंबरिंग किती होतं 13. मग आता 1 अधिक 6 म्हटलं तर किती होतं 7 आणि 7 अधिक 6 म्हटलं तर 13, म्हणजे +6 तिथे मेंटेन होत आहे. म्हणजे देन त्याच्यानंतरचा तर तिसरा जर आपण जर विचार जर केला, तिसरा काय? डीजेपी. ठीक आहे. मग डीचं नंबरिंग 4 आणि जेचं नंबरिंग 10 आणि पीचं नंबरिंग किती 16. यामध्ये बघा आता लक्षात घ्या इथे कितीचा डिफरन्स आहे तुमचं. देन त्याच्यानंतरचा 6चा, इथे सुद्धा 6चा डिफरन्स आहे, पण +6 तिन्ही लॉजिक एकाच रिदमने चालत आहे, म्हणजे तुमचा डेफिनेटली उत्तर कोणता राहणार? चौथा हा तुमचा तिथे विसंगत ठरणार आहे. तुम्ही ते बघा किंवा नका बघू, डायरेक्टली तुम्ही उत्तर ठोकले तरी काही फरक पडत नाहीच. पण आता आपण इथं बघूया. पण तुम्ही 3 सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा एकदम व्यवस्थित जर रिदम जर लागला तर तुम्ही डायरेक्टली उत्तराकडे जाऊ शकता, वेळ वाया न घालवता. तर आता बघा देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं सीजीएमचा जर विचार जर केला तर CGM, मग सीचं नंबरिंग किती आहे तुमचं 3 आणि देन जीचं नंबरिंग कोणतं आहे 7. देन त्याच्यानंतरचा एमचं नंबरिंग किती आहे 13. मग आता देन त्याच्यानंतरचा सीजीएम, आता यांच्यामधला डिफरन्स बघा 4चा कितीचा आहे 4चं. इकडचं 6चा आहे मान्य आहे, परंतु इकडचं 4 तुमचं इकडचं काय आहे तिथे 6चा आहे का? नाही. मग रिदम कोण ब्रेक करताय? सीजीएम, म्हणून उत्तर काय येणार? ऑप्शन डी सीजीएम इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन नेक्स्ट आता बघा, एका 50 विद्यार्थ्यांच्या रांगेत एम डाव्या टोकापासून 15वा आहे. हा, एम किती डाव्या टोकापासून किती आहे सांगा बरं? एम डाव्या टोकापासून 15वा आहे आणि उजव्या टोकापासून किती म्हणताय? उजव्या टोकापासून 20वा. उजव्या टोकापासून कोण? एन कितवा? 20वा. म्हणजे टोटली त्यांचा पूर्ण डिस्टन्स म्हणजे पूर्ण किती आहे तुमचे? 50 जण आहेत. किती जण आहे? 50. 50 पैकी इकडचे 15 आणि इकडचे 20, म्हणजे टोटल होते 50. 50 पैकी काय या दोघांची जर बेरीज जर केली तर 20 अधिक 15 किती होत आहे तुमचं? 35. जर आपण हे 35 जर इथनं जर मायनस जर केलो, आपण 35 जर मायनस केलं तर किती होतं? 15. म्हणजे त्यांच्या मिडल टर्म मध्ये त्यांच्या मध्यंतरी किती जण असणार म्हटलं तर काय? त्यांच्या इन बिटवीन इथं किती असायला पाहिजे? 15 असायला पाहिजे. कारण एकूण किती आहे? एकूण 50 आहे, म्हणून तुमचे तिथे 15 असणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता बघा, हा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ABCDE म्हणजे वेअर आर यू, पण एवढा वाचण्याची गरज नाही आहे.
मी तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सोडवताना जर बॅच मध्ये तुम्हाला सांगत असतो डायरेक्टली तुम्ही जंप करायचा की कुठं काय विचारलाय त्यानुसार आपल्याला तिकडे आपल्या उत्तराकडे जाणं आहे. मग कम कम साठी विचारलं तर कम कुठे कुठे आहे तर बघा कम इथेही एका ठिकाणी आहे, पुन्हा कुठे आहे का सांगा बरं, पुन्हा कुठेच नाही, कम एकाच ठिकाणी आहे. मग कमचं कोडिंग सुद्धा एकाच ठिकाणी पाहिजे. बघा इथं मी जर 2 वेळा आला, इथं यू आणि कुठं आहे तुमचं यू 2 वेळा आला म्हणजे मे कमचा एकाच ठिकाणी पाहिजे. म्हणजे यांचं इथं जर एकाच ठिकाणी आहे बघा इथं डीए गेट कॅन्सल झाला यांच्या दोघांमध्ये कॉमन, आणि देन त्याच्यानंतर इथं एस टी गेट कॅन्सल झाला म्हणजे फक्त काय राहिला एम इज इक्वल टू सॉरी कम इज इक्वल टू काय राहिला तुमचं जा. अशा पद्धतीने असं तिथल्या तिथेच उत्तर मी इथं का नाही लिहिलं, का नाही लिहिलं तुम्हाला समजलं पाहिजे की पेपर मध्ये सुद्धा तुम्ही असाच वर्क करायचं आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात डायरेक्टली तुम्हाला मेंटेन करायचं आहे, नाहीतर तुम्ही इथं पुन्हा लिहिणार पुन्हा हे करणार असं करायचा नाही, डायरेक्टली मेंटेन करायचा. ओके देन क्लिअर. मग तर जा म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. ओके देन बघा या टाईपच्या क्वेश्चन सर्व पिशव्या उशी आहे म्हणताय. ठीक आहे, सर्व म्हटलं तर आतमध्ये ना सर्व पिशव्या काय उशी आहे. ठीक आहे, उशा आहेत. ठीक आहे देन काही पिशव्या कंपास आहे, तर काही पिशव्या कंपास आहे म्हटलं इथं होणार कंपास आहे की नाही कंपास. ओके काही पिशव्या कंपास आहे. देन काही उषा पिशव्या आहेत, काही यांच्यामध्ये रिलेशन बरोबर अगदी बरोबर आहे. देन दुसरा अनुमान सांगा, काही उषा कंपास आहे, काही उषा कंपास आहे बरोबर आहे, कारण उषा म्हणजे काही उषा कंपास आहे किंवा काही कंपास उषा आहेत म्हटलं दोन्ही तुमच्या पिशव्या सुद्धा त्या पद्धतीने आहे म्हटलं दुसरा सुद्धा करेक्ट आहे. काही पिशव्या कंपास नाहीत म्हणजे काही आहे म्हटलं तर काही काय नाहीये, म्हणून तुमचं उत्तर काय तिसरं सुद्धा करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. 1 2 3 करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. पुढं जर एबीसीडी आणि ई या 5 इमारतींपैकी प्रत्येक इमारतीला लाल निळा जांभळा केशरी आणि पांढरा यापैकी एक रंग दिला असून तो त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. इमारत ए ला लाल किंवा जांभळा रंग नाही, डी ला जांभळा. आता बघा एवढा विषय करण्याची गरज नाही. शेवटी बघा आता बी ला निळा रंग आणि सी ला केशरी रंग. बी ला कोणता, बी ला निळा आणि देन त्याच्यानंतर सी ला काय केशरी. हे 100% तुम्हाला माहिती आहे. आता कोणाला काय नाही म्हणताय तर बघा आता 2 तुम्ही भरलेले आहेत व्यवस्थित. आता बघा कोणाचा कोण नाही नाही म्हणताय बघा. आता देन त्याच्यानंतरचा ए लाल किंवा जांभळा नाही, ए ला लाल किंवा जांभळा नाही म्हणजे निळा गेला केशरी गेला लाल आणि जांभळा गेला तर कोण राहणार, लाल आणि निळा आणि केशरी गेला, निळा केशरी गेला, जांभळा आणि लालही नाही म्हणताय म्हणजे कोणता राहणार. मग ए साठी कोणता राहील तुमचा पांढरा, काय राहणार पांढरा. आणि देन त्याच्यानंतर पुन्हा कोण डी ला जांभळा व पांढरा नाही, डी ला मग डी ला जांभळा आणि हे तर 3 झाले आणि जांभळाही नको म्हणताय, जांभळा नको म्हणताय तर कोण निळा केशरी म्हणजे इथं काय राहणार डी ला काय होणार लाल. आता देन उर्वरित कोण आहे ई ला काय येणार तुमचं डायरेक्टली उत्तर जांभळा. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर राहणार आहे. मग अशा मग या सिक्वेन्स न असं वाचता वाचता तुम्हाला उत्तर काढणे म्हणून ऑप्शन कोणता आहे डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे, तर आपण इथं जरा विचार करूया. मग आता रेषाकृती मेथड आपण इथं मेंटेन करू. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे, कोणाचे राम, रामचे मार्क कोणापेक्षा राणी म्हणजे राणीचे कमी असणार राणी, राम आणि राणी. ओके पुढं राणीचे रत्नापेक्षा राणीचे मार्क्स काय रत्नापेक्षा कमी आहे, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे आणि रत्नाचे रामपेक्षाही जास्त आहे असं म्हणताय. मग रत्ना अशा पद्धतीने रत्ना आपण घेऊया, रत्ना राणीपेक्षा जास्त रामपेक्षाही जास्त म्हणताय. ठीक आहे, आणि पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त पण रत्नापेक्षा अधिक, काय रामपेक्षा जास्त पण रत्नापेक्षाही काय अधिक म्हणताय. दोघेही पेक्षा कोण जास्त म्हणताय पद्माचे, पद्मा पद्मा. ठीक आहे देन मग आता देन त्याच्यानंतरचा तुम्हाला काय विचार सर्वात कमी
मार्क कोणाला आहेत, कोणाला आहे मग तुमचं इथं कोणाचा लाईन छोटी असं वाटतंय राणी, मग सर्वात जास्त म्हटलं तर पद्माचं तिथे उत्तर आला असता, म्हणून कोणता उत्तर येणार तुमचं राणी, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. दे एका व्यक्तीचे मुख उत्तरेकडे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने. आता बघा घड्याळाच्या दिशेने म्हटलं तर आपण घड्याळाच्या दिशेने जर म्हटलं तर काय म्हणतो आपण, प्लस घेतो की मायनस, तर प्लस घ्यायचा, किंवा उजवीकडे किंवा घड्याळाच्या दिशेने म्हणजे प्लस, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर म्हटलं तर काय होणार, एक मायनस किंवा डावीकडे असं म्हणतो. मग आता घड्याळाच्या दिशेने किती 10 डिग्री जाणार, त्याच्यानंतर पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 म्हणताय, 180 या दोघांचा प्लस, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 280 या पद्धतीने हे मायनस आणि हे दोन्ही प्लस तुमचे राहणार, म्हणजे उत्तर किती 190 प्लस मध्ये आणि 280 मायनस मध्ये, या दोघांचा तुमचा इथे जर विचार जर केला, -280 प्लस 190 त्यांच्यामध्ये वजाबाकी जर केली 0, मग इथं किती होतं 9 आणि इथलं 0, म्हणजे 90 डिग्री. आता मायनस का प्लस, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, म्हणजे मायनस म्हणजे डावीकडे. पहिले व्यक्ती कुठं होता, चेहरा कुठं होता त्यांचा, उत्तरेकडे चेहरा होता, उत्तरेकडे चेहरा असताना त्यांच्या डावीकडे वळणे, म्हणजे तुमच्या उत्तरेकडून डावीकडे म्हटलं तर कोणती दिशा येणार, पश्चिम दिशा येणार, असं डायरेक्टली तुमचं उत्तर येणार आहे. तर तुम्ही तसंही विचार न करता बघा 180 वजा 280 वजा 180 म्हणजे तुमचं उत्तर काय येत आहे 100. 100 मधून पुन्हा जर आपण 10 जर वजा जर केलं तर 90, पण ते मायनस मध्ये 90 येते, मायनस म्हटलं तुमचं त्या पद्धतीने उत्तर आहे, म्हणून उत्तर कोणतं येणार मग तुमचं पश्चिम, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढचं, मृणालीचा वाढदिवस 10 ऑगस्ट 2023 गुरुवारी होता, कीर्तीचा वाढदिवस 75 दिवसांनी येतो, तर कीर्तीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. आता मला सांगा, ते गुरुवारी आहे, आपल्याला काही लेनदेन नाही, तिचा वार जर काढा म्हटलं असतं, म्हणजे दिनांक काढा म्हटलं असतं तर वेगळी कंडिशन. जे काही आहे तुमचा दिवसातला गॅप म्हणजे फरक, दिवसातील फरक कितीचा आहे तुमचं सांगा बरं, 75 दिवसांचा. किती, मग आता फक्त कॅलेंडर मध्ये एक असतं, पहिले 7चा पाडा येणे आवश्यक आहे. जर आपण इथं 7ने भागलो तर बाकी किती, बाकीवरून आपलं उत्तर काढायचं. बाकी किती, 75 डिवायडेड बाय 7 म्हणजे सांगा इथे देन किती जात आहे रे, मग आज 7 × 70 म्हणजे बाकी किती होतं तुमचं 5, 7 × 70. ठीक आहे, बाकी 5 राहिला, बाकी 5 म्हणजेच काय होत आहे देन. त्याच्यानंतर मग नंतर म्हणताय कीर्तीचा वाढदिवस कधी, 75 दिवसांनी येतो म्हटलं तर प्लस 5 म्हणजे तुमचा गुरुवार प्लस 5, गुरु प्लस 5 दिवस पुढे जाणे काय, 2 दिवस मागे येणे काय, म्हणजे गुरुवार म्हटलं तर ते पुढे मोजा, नाही तर तुम्ही बुधवार आणि मंगळवार, म्हणजे उत्तर काय ना तुमचा कोणता मंगळवार, अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल, आणि जो की ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन एक घड्याळ रोज 10 मिनिट पुढे व दुसरे 5 मिनिट पुढे जाते, सोमवारी सकाळी 8 वाजता लावल्यास शुक्रवारी सकाळी 8. आता बघा दिवसातला गॅप म्हणजे गॅप काढून घेऊ, सोमवार टू कोणता आहे म्हणताय शुक्रवार, सोमवार मंगळवार, देन त्याच्यानंतर तुमचं काय बुध, देन त्याच्यानंतर गुरु, नंतर शुक्र, म्हणजे इथला 24 तासाचा 1 2 3 अशा पद्धतीने आपण असं मेंटेन करतो, 1 2 3 आणि 4. किती दिवसाचा गॅप आहे, 4 दिवस, म्हणजे दिवसांचा गॅप म्हणजे दिवस बरोबर किती रे, 4 दिवसांचा गॅप आहे. तर एका दिवसामध्ये घड्याळ 10 मिनिटं पुढे जाते, दुसरे 10 मिनिटं रोज 5 मिनिटं पुढे जाते, तर दोन्ही त्यांच्यातला फरक म्हटलं तर किती, मग आता घड्याळातील त्यांच्या मिनिटातील फरक म्हणजे मिनिटातील फरक बरोबर काय होणार, मग आता फरक म्हणून ते नंतरचं आहे, कमी व जास्त असतं तर आपण काय घेतलं असता प्लस, परंतु इथे 10 वजा काय होणार तुमचं 5, म्हणजे उत्तर किती, म्हणजे प्रत्येक तासाला त्यांच्या दोघांमधला फरक कितीचा राहणार, 5 मिनिटाचा राहणार. असे किती 4 दिवस म्हणतात, एका दिवसाला किती 5 मिनिट, एका दिवसाला 5 मिनिट, तर 4 दिवसाचे एकूण फरक जर विचार केला तर काय होणार, मग तुमचं 4 × 5 म्हणजे कोणतं होत आहे तुमचं 20 असं उत्तर येणार. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर, 20 मिनिट. देन त्याच्यानंतर बघा, आता तिची आई माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, असे एक पुरुष एका स्त्रीचा परिचय करून. पुरुष काय म्हणतो,
एका स्त्रीला काय म्हणतो की हिची आई म्हणतोय, हिची आई माझ्या वडिलांचे म्हणजे पुरुषाचे वडील, इथेही राहणार वडील ठीक आहे. हा, पुरुषांचे वडील, वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, ही आई बद्दल बोलताय, एकुलती एक मुलगी. माझ्या वडिलांचे म्हटलं तर हा सुद्धा म्हणजे यांच्यामध्ये हे इथं पुरुष म्हटलं तर त्या आईचा कोण असणार, तो भाऊ असणार. समजत आहे का? मग आता देन त्याच्यानंतर मला सांगा आता काय म्हणताय स्त्री त्या पुरुषाची कोण, म्हणजे स्त्री त्या पुरुषाची कोण म्हटलं तर बहिणीची मुलगी असं जर म्हटलं तर काय होणार, तुमची भाची असं तुमचं उत्तर येणार. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे. बघा त्याच्यानंतरचं, हा, एका सांकेतिक भाषेत पोलीसला कसं लिहिलं जातं बघा. पोलीस जर असं म्हटलं आपण पोलीस, तर याला काय 16, 15, 12, 29 आणि 35 असं लिहित आहे. आता मित्र जरा लक्षात घ्या, पीचं नंबरिंग किती आहे तुमचं 16, आणि देन त्याच्यानंतर ओचा नंबरिंग 15 आणि देन एलचा नंबरिंग 12 असंच मेंटेन होत आहे. झाला एकदा रिझम माहीत झाला देन बघा आता. मग आता तुम्हाला काय विचारताय गव्हर्नमेंटचा. मग आता इथे मला सांगा गव्हर्नमेंट म्हटलं तर पहिलं सुरुवात कोणा, जी म्हटलं तर जीचा नंबरिंग किती 7 ने सुरुवात होणार आहे पहिला आणि कोणता आहे चौथा. मग हे दोन ऑप्शन गेले. आता देन त्याच्यानंतरचा कॉमन अनकॉमन बघा. आता देन शेवटी बघून घ्यायचं. शेवटी टी आहे की नाही, टीचा किती आहे शेवटचा जर विचार केला तर शेवटचे 20 पाहिजे. काय पाहिजे, टीचा नंबरिंग किती आहे 20. मग 20 इथं आहे का, गेला मग ठोकायला डायरेक्टली विषय कंप्लीट झाला. क्लिअर. मग या पद्धतीने तुम्हाला तिथं अप्रोच ठेवायचा आहे. नाही तर सरसकट तुम्ही सर्व करत आवे 2 क्वेश्चन सोडवून होते यार. समजत आहे का? मग या पद्धतीने विचार करायचा होता. देन नेक्स्ट आता तुमचा बघू आता. ठीक. देन जर एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे तर एक्सचे वायशी नाते काय. एक्स हा वायच्या, मग वाय आहे, वायचा मुलगा असेल मुलगा, आणि या मुलाचा मुलगा, ठीक आहे, मुलगा, याचा भाऊ कोण आहे एक्स आहे. तर देन त्याच्यानंतर काय म्हणताय एक्सचे वायशी नाते काय, म्हणजे तुमचं एक्स हा वायचा कोण आहे. मग आता मुलाचा मुलगा असं जर म्हटलं तर काय होणार तुमचं नातू. काय होत आहे नातू. म्हणून तुमचं उत्तर कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर राहणार. ओके. देन नेक्स्ट आता जर म्हटलं मधुराचा रांगेत सुरुवातीपासून 17वा आणि शेवटून, हा फुकटचा मार्क आहे आणि विचारणार सुद्धा. तर काय होते, जर एकाच व्यक्ती इकडे बरेचदा आपण इथंच घेतलाय, तुम्हाला ते गोथ्रू झालंच असेल. म्हणजे काय करतो त्या दोघांचा बेरीज करतो आणि देन त्याच्यानंतरचा मग आता 1 वजा करतो त्या मधला. मग सांगा दोन्ही क्रमांक 40 वजा 1 म्हणजे किती होतं 39. म्हणजे ऑप्शन कोणता आहे ना, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचा मग ए बी बरोबर. आता बघा हे आपल्याला पहिल्यांदा समीकरण इथं विचार करायला आहे. हेच लाईन जेवढी खिचू आपण तेवढीच बी ची असणार. ठीक आहे बी. देन पुढं बी लेस दॅन सी म्हणजे बी लहान आहे कोणापेक्षा, सी पेक्षा, म्हणजे सी मोठा असायला पाहिजे. सी चा विचार करू. सी मोठा आहे डी पेक्षा. आता डी एकतर एबीसी यांच्यामध्ये काही रिलेशन नाही, एकतर डी तुमचं इथं त्यांच्या बरोबरीत राहणार किंवा देन त्याच्यानंतरचं इथं त्यांच्या बरोबरीत किंवा त्याच्यापेक्षा लहान असं काही राहू शकते डीच्या. देन त्याच्यानंतरचं मला सांगा पुढं ई ग्रेटर दॅन सी. मग ई मोठा आहे कोणापेक्षा, ई मोठा आहे कोणापेक्षा, सी पेक्षा, म्हणजे ई चा मोठाच लाईन येणार. मग सी लेस दॅन एफ पेक्षा पेक्षा लहान आहे. मग यांच्यामध्ये दोघांमध्ये कंपॅरिझन कोण, एफ आणि ई मध्ये काही सांगता येत नाही. एफ मोठा की लहान असं काही सांगता येत नाही, त्यांच्यामध्ये अजिबात वक्तव्य करता येत नाही. पण आपल्याला बघा ई इज ग्रेटर दॅन ए, ई पेक्षा ए म्हणजे ए पेक्षा ई चा लाईन मोठाच आहे, म्हणजेच पहिला तुमचा करेक्ट आहे. देन एफ ग्रेटर दॅन डी, एफ हा डी च्या तिन्ही लाईन पेक्षा मोठाच आहे, म्हणजे हाही करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही तुमचे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर इथे राहणार. हे तुलनात्मक संकेत मला जरा वेगळा असं या पद्धतीने आपण इथे घेतलेला होता. बघा अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सोलापूर शहर ग्रामीण 2024 या प्रश्न म्हणजे त्या पोलीस भरतीला तिथे विचारलेला क्वेश्चन आहे. तर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कोणत्या खेळात किती खेळाडू राहतात हे जरा माहिती असणे आवश्यक आहे. अँड्स बॉल म्हणजे त्याच्यामध्ये खेळाडू, एकूण खेळाडू बरोबर किती असतात एका टीम मध्ये, एकूण किती असतात 7.
एकसंघ. मग दुसरा संघ अपोजिट असणार की नाही. आता सामना होत आहे म्हटलं तर एकच होणार का, दोन 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 टीम असणार. म्हणजे एका संघाचे 2, मग दुसऱ्या संघाचे सुद्धा 7. दुसरा संघ सेकंड जर आपण विचार जर केले या म्हणजे टोटल किती होत आहे, टोटल होत आहे तुमचं, किंवा तुमचं एकूण किती होत आहे सांगा बरं. आता 7 आणि 7 किती होत आहे, 14 आहे. आणि एक पंच आहे, म्हणजे एक पंच देखरेख करताय, म्हणजे तुमचा पंच म्हटलं तर एक म्हटलं किती होत आहे, 15. मग त्याच्या पायांची संख्या किती, म्हणजे 15 दुने किती होत आहे रे, 30. एकाला किती, 2 पाय, 3 पाय असतात का, नाही ना, 2 पाय. अशामुळे तुमचं उत्तर काय येणार मग, 15 दुने 30 म्हटलं तर उत्तर काय, तर ऑप्शन सी इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं बघा. आता यामध्ये खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती. आता असा जर तुमचा जर ट्रायंगल या पद्धतीने जर असेल तर यापासून किती बनतात यार, 8. किती बनतात, 8. कोणत्या पद्धतीने, 1 2 3 4 अशा पद्धतीने राहील. आणि देन या पद्धतीने बघा, ए बी सी हा जो ट्रायंगल आहे, किंवा ए सी डी असा जो ट्रायंगल आहे, ठीक आहे. देन त्याच्या ऑपोजिट बघा, बी डी सी किंवा तुमचा ए बी डी अशा पद्धतीने हे 4 आणि 4 8 झाले. मग हे 8 झाले. नंतर इथला बघा, यापासून किती म्हटलं आपण, 8. आणि इथं 1 2 3 हे 3 झाले. 3 म्हणजे 8 + 3 झाले. आणि वरचा 1 म्हटलं तर मोठा 1 4 म्हटलं 12 तर हे होणार. पण आता नेक्स्ट एक्स्ट्रा कोणते होत आहे बघा, लक्षात घ्या. मी जर इथं पॉइंट आउट जर घेतला तर हा जो बघा इथं याला पॉइंट जर दिला तर आपण ए बी सी अशा पद्धतीने हा जो ट्रायंगल आहे, आणि वरचा हा जो एक ट्रायंगल आहे, अशा पद्धतीने तुमचा जो आहे XYZ अशा पद्धतीने तुमचे 2 अजून एक्स्ट्रा होणार. म्हणजे हे 2 जर झाले तरी उत्तर किती होतं तुमचं, 14. म्हणून ऑप्शन कोणता येणार, डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं, देन त्याच्यानंतरचा बघा. आता हा जो कन्सेप्ट आहे बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन येतात, एक तर एकामध्ये एक असा विचार करावा लागेल, नाही तर वरच्यांचा विषय करावा लागेल. आता बघा, वरच्यांचा जर विषय जर केला आपण तर काय होणार, तर एक्स नंतर टी नंतर काय तुमचं पी नंतर एल नंतर एच असं जर म्हटलं. एक्सचं नंबरिंग तुमचं किती आहे 24, टीचं 20, 16, 12, 8. म्हणजे बघा किती किती ना 4 4 4 4 न कमी होते की नाही, -4चा रिदम लागत आहे. म्हणजे -4 म्हणजे एच पासून -4 म्हणजे कोणतं येणार, डी. आणि देन खाली काय होतंय बघा, खाली तुमचं ई काय रे, एच नंतर के नंतर काय रे, एन नंतर क्यू. मग ईचं नंबरिंग किती आहे 5. देन त्याच्यानंतर इथं किती आहे 8. देन त्याच्यानंतर 11. देन 14. देन किती 17. नंतरचं किती यायला पाहिजे तर बघा 3 3चा गॅप आहे, 3 3चा. मग 17 आणि 3 किती होत आहे तुमचा 20. 20 म्हणजे कोणता येतं सांगा बरं. आता 20 म्हणजे कोणता येत आहे, मग 20 म्हटलं तर टी असं तुमचं येणार आहे. म्हणजे D/T म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग अशा पद्धतीने उत्तर होता. देन पुढचं बघा, गडचिरोली जिल्हा पोलीस म्हणजे तुमचं चालक याला विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा, हा रिदम तिथं अत्यंत महत्वाचा आहे. या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आपण आता असं एक तर आडव्या मांडणीत किंवा उभ्या मांडणीत विचार करूया. तर आडव्या मांडणीत जर विचार केला 0 -1 -2 म्हणजे कमी कमी होत चालला, 0 पेक्षा -1 -2 असं कमी. म्हणजे आडव्यामध्ये काय होतंय, आडव्यामध्ये काय होतंय कमी. आणि इकडे काय होत आहे उभ्यामध्ये, उभ्या लाईनीत काय होत आहे तुमची एक एक वाढ होत आहे. बघा इथं सांगा इथं 0 -1 -2 इथं 1 0 -1 कमी कमी होत आहे. म्हणजे इकडे जाताना सांगा 2 1 असायला पाहिजे नंतर 0. नाही तर बघा 0 1 2 वाढ होत आहे, -1 0 आणि 1 अशा पद्धतीने. म्हणून उत्तर कोणतं येणार, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नाही तर सर्व सारखेच असं वाटतात, परंतु त्या पद्धतीने वाढ किंवा घट. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे तुमचं, या क्वेश्चन मध्ये तुमचं लॉजिक जर लागलं तर ठीक, नाही तर तुम्हाला तिथं रामराम ठोकून पुढे जावं लागेल. तर सोपं आहे बघा, लक्षात घ्या. ऑपोजिट संख्या म्हटलं तर 14 गुणिला किती 6. देन यांच्यातला मायनस जर आपण जर 9 गुणिला जर 2 जर केलो ऑपोजिट संख्येचा, तर उत्तर येते का पाहू. 14 किती होतं 84 वजा किती होतं तुमचं 18 म्हणजे उत्तर किती 66. हा करेक्ट आहे तुमचा. इथे लागू झाला तसाच उत्तर जर इथे मेंटेन होतंय का पाहू. मग 11 गुणिला किती करू 8. आणि देन त्याच्यानंतरचा मायनस काय करू 6 गुणिला 10. जर यांच्यामधला वजा 11 8 किती रे 88. 88 वजा तुमचं 60 म्हणजे उत्तर किती 28. रिदम फॉलो होत आहे, ऑप्शन मध्ये सुद्धा आहे, म्हणजे 100% खरं सुद्धा आहे. ठीक आहे. देन या पद्धतीने राहणार. मग आता देन त्याच्यानंतरचा हा एक क्वेश्चन बघा. आता 7 6
2 11. जर असं या टाईपचे जर क्वेश्चन जर असतील तर तुम्हाला एकच विचारात घ्यावं लागेल, बाहेर त्यांचं काहीतरी समीकरण करून आतमधलं तुमचं उत्तर निघणे आहे. ठीक आहे, मग आतमधला क्वेश्चन मार्क सुद्धा बघ. आता याच्यामध्ये लॉजिक जर लावलो आपण तर लॉजिक काय होणार बघा, यांच्यामध्ये पुन्हा तेच आहे, यांचं इकडचं गुणाकार म्हणजे 7 गुणिला 6, या मायनस काय करायचं 11 गुणिला किती होतं तुमचं 2, म्हणजेच काय होणार सायन्स आता 42, 42 मायनस 22 म्हटलं तर उत्तर काय होतं तुमचं 20. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन आहे. ठीक आहे, मग असंच रिदम तिथे लागते का बघा. काय करू मग इथे, मग 12 गुणिला 6 देन मायनस काय करू मग 8 गुणिला 9. मग आता देन सांगा 12×72 वजा तुमचा 9×8 = 72, वजा 72 म्हणजे 0, 0 आहे, पहिलाच ऑप्शन आहे, पण तुमचं उत्तर कोणतं येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढचा जर विचार जर केला तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तर आता तुम्ही इथं वर्ग किंवा काय तुमचं त्या पद्धतीने विचार करू शकता, परंतु तसं आहे का इथे नाहीच आहे. मग आता देन त्याच्यानंतरचं काय, मग आता सांगा इथे जर मी म्हटलं 5 गुणिला 4, 5 गुणिला 4 किती होत आहे 20, 20 चे डबल करा, डबल किती होत आहे तुमचं 40, मायनस 1 करा. हा रिदम तुमचा फॉलो होते बघा. 39 आला 39. मग असाच रिदम इथं लागत आहे का बघा बरं. 10 गुणिला 3 म्हणजे किती 30, 30 चे डबल किती होत आहे तुमचं 60, 60 एक कमी म्हणजे 59, रिदम लागला 59 म्हणजे तिथे लागायला पाहिजे. मग आता फायनली आन्सर किती 9 गुणिला 3 बरोबर किती 27, 27 चे डबल म्हणजे किती होतं तुमचे 54, 54 वजा 1 म्हटलं तर उत्तर काय होतं तुमचं 53, 53 इज अ करेक्ट आन्सर, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. अशा पद्धतीने आपण पार्ट 2 आता इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर नक्की इन्फॉर्मेटिव्ह राहिलं असेल किंवा तुम्हाला निश्चितच याचा फायदा होत असेल. निश्चितपणे सांगतो की तुमचे हे जे क्वेश्चन पॅटर्न आपण घेत आहे ते तुम्हाला आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त राहील, म्हणून इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही शेवटपर्यंत बघितले तर त्याच्यामुळे धन्यवाद. पुन्हा की आता तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.